हर हर महादेव. ॲक्च्युली हा पिक्चर ना मी चौथ्यांदा बघते. इट्स माय 4th टाईम आय एम वॉचिंग दिस मूवी छावा. आणि मला असं वाटतं आहे की प्रत्येक तरुण पिढीने हा चित्रपट बघावा. आणि ह्याच्यामध्ये आपले संभाजी महाराज जे आहेत त्यांनी आपल्यासाठी जे काही केले आहेत, बलिदान केले, त्याग केले आहे, त्यांचे शौर्य, त्यांची वीरता, हे आपल्यासाठी सगळं केलं आहे. म्हणून मला असं वाटतं की ज्यांनी पण हा मूवी अजून बघितलेला नाही त्यांनी हा नक्की जाऊन बघावे. आणि मला असं वाटतं लक्ष्मण सरांनी जो हा मूवी बनवला आहे किंवा त्यांच्या मनात आले की मी हा पिक्चर बनवावा, त्यांनी खूप उत्तम कार्य केले आहेत की आजच्या लोकांना जे संभाजीराजांची जी हिस्ट्री आहे ती कोणालाच माहीत नाही आहे. आणि त्यामुळे हा पिक्चर जर बघितला तर तुम्हाला मोटिवेशन मिळेल की लाईफमध्ये आपण कसं वागावं, काय करावं. अँड इट्स लाईक की वाईटवर चांगल्याची सत्ता कशी मिळू शकतो. like what is wrong, you have to actually work on that की the wrong gets right. and that is the reason मला असं वाटतं की सगळ्यांनी हा फिल्म बघायलाच हवा. like I have seen it for the 4th time and I wish to still continue see before it goes out of the theaters. आणि one more good thing is that लक्ष्मण उटेकरजींनी जे डिरेक्शन दिलं आहे दॅट इज रिअली like I don't have words की एवढं चांगलं त्यांनी डिरेक्ट केलेलं आहे या फिल्मला. अँड अदर थिंग इज इवन विकी कौशल, I mean he's put lot of efforts to get into this role. आणि आपल्याला संभाजी महाराज आज काय आहेत ते आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला कळलेले आहे. सो मी परत एकदा म्हणेन की ज्यांनी हा मूवी बघितला नाही प्लीज गो अँड विजिट अँड सी इट. ॲटलिस्ट वन्स आपल्या मुलांना दाखवा. तरुण पिढीने तर आता नक्कीच हा मूवी बघितला पाहिजे.